नमस्कार मित्रांनो. HSC बोर्ड जवळ येत आहे आणि तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पण तुम्ही अभ्यास करतेवेळी सुरुवातीला खूप जोशने अभ्यास करताय, पण 15 मिनिट झाल्यानंतर कंटाळा येतो आहे. 15 मिनिट झाल्यानंतर तुम्हाला वाटतं की आपल्याला काही डिस्ट्रॅक्ट करत आहे आणि तुम्ही 2 मिनिट किंवा 5 मिनिट मोबाईल बघतो म्हणून घेताय आणि त्यामध्ये तुमचे 2 तास निघून जात आहे हे कळत नाही आहे. तर हे फक्त तुमच्यासोबत नाही तर कित्येक विद्यार्थ्यांसोबत होतं. अभ्यास करताना त्यांच्याकडे खूप जोश असतो. सुरुवातीला खूप जोशमध्ये अभ्यास करतात की आज मला हेच संपवायचं आहे, आज इतका तास मला अभ्यास करायचा आहे. पण जेव्हा ते अभ्यास करायला बसतात तेव्हा त्याला डिस्ट्रॅक्शन येतं. तर नमस्कार मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे काही टिप्स सांगणार आहे, 3 टिप्स सांगणार आहे, ज्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचे जे डिस्ट्रॅक्शन आहे ते रिमूव्ह होऊन जाईल आणि तुम्ही इझिली 4 to 5 आवर्स नॉनस्टॉप स्टडी करू शकाल. तर चला तर मग कुठला वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर सुरुवातीला सर्वात पहिली जी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ते 50:10 रूल, म्हणजे ही जी पोमोडोरो टेक्निक आहे ती मेन ही 25 मिनिट्स आणि 5 मिनिट्स अशी होती. पण आपण HSC बोर्डसाठी स्टडी करतो तर त्यामध्ये आपल्याला डेरिवेशन लिहायला खूप वेळ लागतो. 5 to 10 मिनिट आपले डेरिवेशन लिहायला जाईल, तर ते याद करायला ते पुन्हा रिपीट लिहायला वेळ जातो. म्हणून आपण याला वाढून 50:10 केला आहे. म्हणजे आपल्याला 50 मिनिट जे आहे स्टडी करायचं आहे आणि 10 मिनिट रिचार्ज ब्रेक करायचा, म्हणजे आपल्या ब्रेनला जे आहे रिचार्ज करायचं आहे. कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस न पडू देता रिलॅक्स सेशनमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. म्हणून आपण 10 मिनिटचा हा जो आहे रिचार्ज ब्रेक देणार आहे, ज्यामुळे आपलं ब्रेन जे आहे ते रिसायकल होईल आणि आपलं ब्रेन जे इझिली जे मेमोराईज करू शकेल. म्हणून हा रूल जो आहे तो सुरुवातीला 50:10 रूल जो फॉलो करेल. यामध्ये क्रुशियल काय आहे, जो ब्रेक आहे त्या ब्रेकमध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला मोबाईल यूज करायचा नाही आहे. जर तुम्ही मोबाईल जर यूज केला तर ब्रेन रिलॅक्स होण्याच्या ऐवजी आणखी टेन्स होईल, आणखी त्याच्यावर प्रेशर वाढेल, तो रिचार्ज होणार नाही. याऐवजी तो ड्रेन व्हायला सुरुवात होईल, जे मेमोराईज केलेलं आहे ते विसरायला सुरुवात होईल. म्हणून आपल्याला जे ब्रेक घेतलेला आपण 10 मिनिट्सचा, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक तर एक्झरसाईज करायची आहे, एक तर मेडिटेशन करायचं आहे, नाहीतर वॉटर ब्रेक घ्यायचा आहे, काहीतरी ब्रेकमध्ये काहीतरी खायचं आहे, नाश्ता करायचा आहे, काहीतरी करायचं आहे. फक्त 10 मिनिट्सचा ब्रेक, तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारे मोबाईल यूज करायचा नाही आहे. आता दुसरा जो रूल आहे त्यामध्ये मी सांगणार आहे एलिमिनेट द एनिमी. आता तुम्ही म्हणाल आता आमच्या स्टडीमध्ये एनिमी कोण आहे, कोण एनिमी असणार? सगळ्यात मोठा एनिमी आपल्या स्टडीमध्ये जो राहतो ना, तो आपला राहतो स्मार्टफोन, स्मार्ट डिव्हाइस. तर याला आपल्याला फुल्ली एलिमिनेट करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला डेरिवेशन शिकायचे आहे, आम्हाला डेरिवेशन अंडरस्टँड करून घ्यायचे आहे, काही डेरिवेशनमध्ये अडचण आली तर तेवढ्या कामासाठी आपण मोबाईल यूज करू शकतो. परंतु जेव्हा आपण मेमोराईज करतो किंवा आपण स्टडी करत आहे, कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी स्टडी करत आहे, तर आपल्याला हा जो एनिमी आहे हा किल करायचा आहे. तर हा एनिमी किल करण्यासाठी काय करायचं, सुरुवातीला तर नोटिफिकेशन जे आहे, नोटिफिकेशन लाईट ऑफ करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे ॲप्स जे आहेत त्यांचे नोटिफिकेशन बंद करायचे आणि स्टडी करत असताना सुरुवातीला आपला फोन सायलेंट मोडमध्ये ठेवायचा आहे आणि आपल्यापासून लांब ठेवायचा, म्हणजे किंवा दुसऱ्या रूममध्ये ठेवायचा आहे, किंवा आपल्या जे ड्रॉवर राहते त्या ड्रॉवरमध्ये जाऊन आपल्याला जो आपला स्मार्टफोन आहे तो आउट ऑफ साईटमध्ये ठेवायचा आहे. त्यामुळे काय होईल, आपलं लक्ष आपल्या स्मार्टफोनवर जाणार नाही, आपण विचार करणार नाही की मला रील्स बघायचे आहे, मला 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे, असा कुठल्याही प्रकारचा विचार येणार नाही. आणि जे आपली इफिशियन्सी स्टडी करण्याची जी डबल होण्याऐवजी फोर्थ टाईम होईल असं मी म्हणेन. तर आपल्याला हा एनिमी आहे जो इलिमिनेट करायचा आहे. अशाच प्रकारे काही स्टुडंटचे एनिमी राहू शकतात, कॉमिक्स बुक्स, स्टोरी बुक्स, त्यानंतर व्हिडिओ गेम्स, यासारखे जे एनिमी आहेत एलिमिनेट करण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या स्टेपच्या त्या फॉलो करू शकता. तर जे ट्रिक 2 आहे त्यामध्ये आपल्याला जे एनिमी आहेत एलिमिनेट करायचे आहे. नाऊ द लास्ट वन इज स्टडी टार्गेट वाईज, नॉट टाईम वाईज. आपण डिसाईड करतो की आज मला स्टडी करायचा 8 आवर्स 10 आवर्स, पण ते सक्सेस होत नाही, कारण आपण टाईमची लिमिट ठेवलेली आहे. तर टाईमची लिमिट तर आपण टाईम रातभर पण केला, कारण आपल्याकडे दिवसभरात टाईम असतो 24 आवर्सचा. त्यामध्ये तुम्ही म्हणाल 8 आवर्स कसे मिळेल. म्हणून आपण जो टाईमली स्टडी करतो त्याऐवजी आपण जर टार्गेट वाईज, म्हणजे आज
जर तुम्ही स्टडी करायला बसले, तुम्ही आज ठरवलं की मला फिजिक्सचे 3 डेरिवेशन कंप्लीट करायचे, कसे पण 3 डेरिवेशन कंप्लीट करायचे आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये, ते डेरिवेशन कंप्लीट केल्याशिवाय मी थांबणारच नाही. तर रिझल्ट तुमचं टार्गेट, तर ते टार्गेट तुम्ही अचीव करण्यासाठी खूप मेहनत करा. पण तुम्ही विचार केला की 8 आवर्स स्टडी करायचे, तुमच्याकडे परफेक्ट प्लॅनच नाही आहे का मला आज डेरिवेशन करायचं आहे, का मॅथमॅटिक्सचे फॉर्म्युले याद करायचे आहे, का मला केमिस्ट्रीची रिॲक्शन सॉल्व करायचे आहे, तुमच्याकडे टार्गेटच नाही आहे. तर तुम्हाला यामध्ये काय करायचं, टार्गेट बेस्ड स्टडी करायचं, टाईम बेस्ड नाही. यामध्ये आपल्याला अवर्स काउंट नाही करायचे, पोर्शन कंप्लीट करायचं जेवढा आपण ठरवलेला आहे तो. यामुळे काय होईल, आपला कॉन्क्रीट गोल जो आहे आपल्या ब्रेनला मिळेल. कॉन्क्रीट गोल म्हणजे आपल्याला एक ध्येय अचीव करायचं आहे की बोर्डमध्ये जसं आपण ठरवतो की मला 90% आलेच पाहिजे, मला हे कॉलेज भेटलंच पाहिजे, COEP VJT यासारखे मोठे मोठे कॉलेज मला भेटले. तसंच तुम्हाला डेली टार्गेट ठेवायचं की स्टडी करायची, मला आज एवढे डेरिवेशन कंप्लीट करायचे, एवढे मॅथचे फॉर्म्युले न्यूमरिकल सॉल्व करायचे. तर टार्गेट वाईज स्टडी करायचं आहे, कुठल्याही प्रकारे तुम्हाला टाईमली स्टडी नाही करायचं. मेन फोकस राहील टार्गेट वाईज स्टडी. तर आजच्या व्हिडिओला आपण समराईज करूया. आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं, तर सुरुवातीला पोमोडोरो टेक्निक, म्हणजे आपण ही पोमोडोरो टेक्निक ॲडव्हान्स आपण हिला रिफॉर्म केली, 50:10 केलेली आहे. ही पोमोडोरो टेक्निक म्हणजे 50 मिनिट स्टडी, 10 मिनिट्स रिलॅक्स ब्रेक. रिलॅक्स ब्रेकमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे स्मार्टफोनला यूज करायचा नाही आहे, स्मार्टफोनला अवॉइड करायचा आहे. दुसरा, एलिमिनेट डिस्ट्रॅक्शन एलिमिनेट करायचं. डिस्ट्रॅक्शनमध्ये आपला स्मार्टफोन असू शकतो, व्हिडिओ गेम असू शकतो, कॉमिक्स असू शकतात, त्यानंतर आपले फ्रेंड्स जे आपल्या स्टडीमध्ये डिस्ट्रॅक्शन आणू शकतात, स्टडीच्या वेळेस कॉल करत असतात किंवा फालतूच्या कामासाठी कॉल करत असेल, त्यांना एलिमिनेट करायचं, दूर ठेवायचं कुठल्याही प्रकारे. कारण आपलं ध्येय आहे की आपल्याला 85%च्या वर, 90%च्या वर आणायचे बोर्ड्समध्ये. तर हे सर्व तुम्हाला करावंच लागेल. आणि लास्ट, टार्गेट बेस्ड स्टडी करायची, नॉट अ टाईम बेस्ड. टाईम बेस्ड स्टडी करायची नाही आहे, टार्गेट बेस्ड स्टडी करायची. आवर्स काउंट नाही करायचे, स्टडी काउंट, टार्गेट काउंट करायचे. टार्गेट कंप्लीट झाले त्याशिवाय स्टडी कंप्लीट होणार नाही, हा फोकस आपला पाहिजे. ह्या जर स्टेप तुम्ही फॉलो केल्या तर फोकस जो आहे तुमचा HSCवरती खूप चांगला होईल आणि तुमच्या स्टडीचे जे अवर्स आहे ते पण इम्प्रूव्ह होऊन जातील, स्टडीचे टेक्निक पण इम्प्रूव्ह होतील. तर कन्सिस्टन्सीसाठी सर्वात महत्त्वाचं आहे तुमचं सेल्फ कंट्रोल. स्वतःवर तुमचं किती कंट्रोल आहे हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ह्याच्या 3 टिप्स जर स्वतःहून फॉलो करायला तयार असाल तर तेव्हा तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी दिसेल. आणि कन्सिस्टन्सी तेव्हा दिसेल ते तुम्ही आजपासून इम्प्लिमेंट कराल. तुम्ही म्हणाल उद्यापासून करतो तर ते कधीच होत नसतं. म्हणून आजपासून तुम्हाला जे काय इम्प्लिमेंट करायचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.